इंद्रायणी माता मंदिर। तर मित्रांनो, या इंद्रायणी माता मंदिराला भेट देत जा तुम्ही कारल्याच्या यात्रेच्या दिवशी। आता नवरात्री पण चालू होईल, नवरात्रीला जेसीबी आलती ना वर्षी खाली आणता नाही तर पोलीस असतात आता लाह्या बाराच्या खाली ते काय दोन होतं विषय लोणावळा डायरेक्ट उभ्याशी जाते गाडी वर्षी होत ना लोणावळा तिथे हो यो पूर्ण 2 मिनिटावर लोणावळा लाय अशा परत नाही माग टोल नाका पुरा असेल माग 4 वाजता ते तांबा मला आलो त्या आपला जो काय त्याचं नाव हॉस्पिटल तुम्ही आता बोलतो इंद्रायणी माता मंदिर। तर मित्रांनो, या इंद्रायणी माता मंदिराला भेट देत जा तुम्ही कारल्याच्या यात्रेच्या दिवशी। आता नवरात्री पण चालू होईल, नवरात्रीला जेसीबी आलती ना वर्षी खाली आणतात बेस्ट आहे। हॅलो मंडळी, तर आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आम्ही निघालो आहेत आमच्या कुलदेवाचं सामान आणायला, म्हणजे काही लाइटिंग वगैरे, काय फुलं वगैरे का अशा गोष्टी लागतील, त्याच्यासाठी आम्ही निघालो सामान आणायला तुर्ब्याला निघालो। तर तुम्हाला तुर्ब्याला गेल्यावर काय काय वस्तू कुठल्या घेतो ते दाखवतो, आणि आमच्या कुलदेवतामध्ये कसा गजर होतंय ते तुम्हाला पण उद्याना दिसेल। पण आजच्या ब्लॉगमध्ये जे सामान आणायला चाललं तेवढंच दाखवतो। तुर्ब्याला कशी दुकानं आहेत, कशी काय आहेत, मी तर पहिल्यांदाच चाललोय। एक मार्केटला गेलेले हे लोक गेलेले आहेत, जनता मार्केट कसं आहे तर मला काय माहिती नाही। मी आज चाललोय खास जनता मार्केट बघायला, आणि त्या जनता मार्केटला कशी दुकानं आहेत ते पण आपण बघू। त्या दुकानामध्ये स्वस्तामध्ये कसं पडतंय, काय महागात पडतंय ते पण आपण बघू। तर व्हिडिओ मात्र तुम्ही असे कंटिन्यू करत जा। पण व्हिडिओमध्ये बघा आमच्या गावचा रस्ता जंगलामधून कसा आहे बघा, एकदम सुळसुळीत एकदम रस्ता, पोटातलं पाणी सुद्धा आलत नाही असा रस्ता। तुम्हाला आमचे व्हिडिओ काही याच्यानी ड्रोननी घेतलेली आहे, ती पण थोडक्यात तुम्हाला टाकून दाखवीन। आमचा गाव नॅचरलमध्ये कसा वाटतंय, एकदम झाडीमध्ये। तुम्ही कधी पण आमच्या गावाला भेट देऊ शकता, असं आमचा गाव आहे। स्वप्नातलं गाव म्हणजे आम्ही आम्ही कोकणातलं आहेत, कोकणातलं गाव आहे, आम्ही कोकणामध्ये मोडतो। तर तुम्हाला बघा कोकणामध्ये असे दृश्य तुम्हाला हिरवळ पूर्ण बघायला भेटेल। असे वातावरण तुम्हाला दुसऱ्या कुठं शहरा ठिकाणी भेटणार नाही। तर जास्त दिवस जगायचे असेल तर या आमच्याकडे, जमिनी घ्या विकत व्यवस्थित जसं पाहिजे तसं भावानी। पण इकडं आमच्याकडे चांगल्या वातावरणामध्ये जे रम्य असं वातावरण आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलला कंटिन्यू बघत जा। आमच्या नवीन चॅनल असे आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन ब्लॉग भेटतील। तर तुम्ही जसे सबस्क्राईब करणार तसे तुम्हाला मला व्हिडिओ टाकायला पण आवडणार। तर आपल्या चॅनलला पहिलं काय करणार, तुम्ही सबस्क्राईब करा, नंतर लाईक करा, शेअर करा, आणि कमेंटमध्ये कळवा हा आजचा व्हिडिओ कसा आहे। हे बघा, तर मंडळी कोण आहे, हे मंडळी आहे, हा माझा साडू आहे, ड्रायव्हिंग करतोय अविनाश गावण, आणि पाठीमागं बसलेले जे आहेत तो कंकेश गावण, त्याला पॅन्ट नाही भेटली, हाफ पॅन्ट भेटली, पॅन्ट त्याची, आणि मध्ये बसलाय तो सुजित गावण। तर आमच्या कुटुंबामधले बघा, गावण कुटुंबामध्ये असे दिलदार व्यक्तिमत्व आहे देणगी देण्यासाठी। तो मध्ये जो बसलेला आहे तो सुजित गावण। तो सुजित गावणने आता आजच्या आज स्पीकर आम्हाला आणून दिलंय, म्हणजे 2 साऊंड, 2 माईक, 1 मशीन, वरचा स्पीकर एक करणं, आणि एकूण टोटली असं त्यांनी 25-30 हजाराचा टोटल सामान आणलेलं आहे। आता एवढे दिलदार व्यक्तिमत्व करणं हे कोणाच्या हातामध्ये नाही। तर आणि साईडला बसलेला आहे तो म्हणजे तेजस गावण, ते आमचे अलक निरंजन, आमचे नवनाथांचे भक्त आहेत। मी पण नवनाथांचा भक्त आहे। आदेश अलक निरंजन असे आम्ही भक्त आहेत। तर आमच्या आता कुलदैवत, आणि दरवर्षी आम्ही जेजुरीला जातो। जेजुरीचा पण आमचा ब्लॉग कसं बघा, पण त्या ब्लॉगमध्ये तुम्ही मजा आम्ही कशी करतो बघा। कारण आमच्या गावामध्ये
पहिले जेजुरीला कोण जात नव्हते. त्या दिवशी मुंबईला जाणार होतं. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे CNG भरायला पेट्रोल पंपावर खारपाटी. बघतोय काय माहितीये, हे बघा इथं CNG टाकतो आणि सरळ थेट निघतो आम्ही तुर्ब्याला. बघा CNG नमस्कार मंडळी, यावर्षी आम्ही तुळजापूर, पंढरपूर आणि जेजुरी अशी 3 तीर्थ करणार आहोत. एकदा आम्ही हे 3 आम्ही जे आपले कुलदैवत आहेत त्यांना घेऊन हे कार्यक्रम करतो 3 वर्षांत म्हणजे अलग अलग ठिकाणी कुठेतरी तुळजापूर असं पंढरपूर असं वेगवेगळ्या जेजुरीच्या लगत करायचं सोबत म्हणून ते करतो. आणि तुम्हाला बघा जेजुरी तर आम्ही पहिलेपासून वर्षावर्षांनी करतो. तर दुसरी लोकांना सवय होती 3 वर्षांनी करायची जेजुरी, पण आम्ही दरवर्षी करतो. त्याची सवय असते. आणि कुलदेवतांना घेऊन जाणं हे महत्त्वाचं आहे, कारण महाराष्ट्राचे कुलदैवत आपले जेजुरी आहे. जेजुरी खंडेरायासाठी तिथं भेटायला आपल्याला वर्षानुवर्ष जाणंच आहे. ते सगळ्यांसाठी मी धन्यवाद आहे. आणि आता आमचे ड्रायव्हर चेंज झालेले आहेत, कंकेश गावट. तर थोडं बंद तर व्हिडिओ कंटिन्यू करायचा मित्रांनो. तर आता आम्ही उतरतो. पाऊस भरपूर आहे. पाऊस भरपूर पडतोय. काय सांगते बघ. तर पावसामुळे आता बघूया मार्केटला तर आलोय. हे बघा हे मार्केट आहे, तुर्बा मार्केट. तर जाऊया आता दुकानामध्ये. एखादं दुकान कुठलं यांना माहिती आहे त्याप्रमाणे जातो. जे आपल्याला सामान घ्यायचं आहे त्या सामानासाठी. हे बघा जनता मार्केटमध्ये पहिल्यांदाच आलोय मी. पाऊस पडतोय. मित्रांनो मार्केटला फिरतोय. अजून परत मार्केटला काय घेतलं नाही. आम्ही एवढे जण आलो. तर बघा तर मार्केटवरून आधी पहिलं आमचं सामान जे लायटिंगचं आहे ते घेतो, नंतर दुसरं सामान. बघा मार्केट पूर्णपणे बघा मार्केट एकदम भरलेलं आहे. पूर्ण मार्केट होलसेलमध्ये मार्केट पाहिजे ते वस्तू. कोण बंद करूया की रे चालू. तर मित्रांनो या दुकानामधून आम्ही आता सामान सर्व घेतलेलं आहे. लायटिंग वगैरे लायटिंग एक लायटिंग असे लायटिंग घेतलेली आहे. लायटिंग घेतली, रनिंग मशीन घेतली, असं बरेचसे लाईट सामान घेतलेलं आहे मी. हॅलोजन वगैरे सर्व दुकानामध्ये घेतलेलं आहे. टोटल बिल झालेलं आहे. आम्हाला स्वस्त्यामध्ये लायटिंग भेटली. आणि बघा आता मार्केटला जातो. घेतली ना पिन. तर मित्रांनो आम्ही निघालो आहोत घरी जायला. संध्याकाळ झाली. तर आता जो आजचा जो तो तुम्हाला उद्याना टाकून देतो ब्लॉग. उद्या आपल्याला नवरात्रीचा दिवस चालू होते कुलदेवतांचे इथून पण जाशील पण रस्ता सध्या बंद आहे. उद्या कुलदेवतांचं चालू होते नवरात्री. खालशी रस्ता चालू आहे. ठाणा रोड पकडायचा.
तर इथली थोडी माहिती कमी होती तर व्हिडिओ घ्यायला काय जमली नाही. मला हे इकडे तिकडे फिरवत राहिले, मला काय जमलं नाही घ्यायला. सामान घ्यायचं होतं त्याच्यामुळे मला ते घ्यायला जमलं नाही. थोडीशी पहिल्यांदा आलो त्याच्यामुळे घ्यायला जमलं नाही. तर तुम्ही मार्केटला आपण जिथं आता होतो तिथं चालत गाडी लावायची काय पार्किंग गाडी लावायची त्या बाजूला लेफ्टला. म्हणजे घनसोलीला जात असेल तर तिथं गाडी लावायची. घनसोलीला तो खालचा मग कशा जायचा पुलावर तरी ब्रिजच्या खालून जायचा लावायची गाडी बॅनर लागला नाही तिकडे निघशील हो सुजित भाऊ इथे बाईक लावायची जावत असेल ना मग इशात चालायचा कशा घनसोली कसं आली मग आली लंडन तर मित्रांनो आता आम्ही घरी जायला निघालो. वाशी मार्केटला बरोबर ना. अरे गप आज इथं कधी खुल्ला रविवार आहे म्हणून. तर आता सामान घेऊन झालेलं आहे. मला का व्हिडिओ घ्यायला जमली ना मित्रांनो. जी मटेरियल होता ज्या दुकानातून घ्यायचा तिथं तळ्यात मळ्यात काम होतं चालू, त्याच्यामुळे व्हिडिओ घ्यायला जमली नाही. तर आता एवढ्या संध्याकाळ झाली आम्हाला निघताने, तर व्हिडिओ एवढ्यात थांबवतो. ही जी व्हिडिओ आहे उद्या ना आपल्याला नवरात्रीच्या पहिल्या दिवसाला टाकतो, कारण हा आम्हाला कुलदेवतांसाठी मंदिर जो आमचा आहे यंदाचा पहिलाच वर्ष आहे. तर पहिल्या वर्षासाठी आम्ही पहिलाच सुरुवात करतो मंदिरामध्ये. ते सामान त्याच्यासाठी लाइटिंग वगैरे स्पीकर वगैरे याच्यासाठी आलो होतो. ते सामान सर्व घेतलंय आणि आम्ही आता निघालोय. तर तुम्हाला ते कसं वाटलं ह्याचा व्हिडिओ ते उद्या ना पडेल कसा आहे तो सांगा नक्की. आता आपल्या गावाचा DY पाटील स्टेडियम कंचा आहे पुण्याचं BMW शोरूम आहे. गाडी घेता स्टेडियम आहे ना पण आज त्या माणूस तुम्हाला गाड्या लय कायच हो फिरायला गेलो नाही तर दिवशी अजून आवरून इथं आवरला आलोच नसतो. इथं ट्रॉफिक भेटेल कुठं आपल्याला तो अपोलो हॉस्पिटलच्या इथं कोणी अंशी टाक सिग्नलची त्यांचीच कर टेन्शन. तर मित्रांनो सर्व मंडळी आहे जोकिंग आहे जरा. माग काय झालं माहिती मला आज नाही पण उद्याचे आमचा जो ब्लॉग पडेल इथं उद्याना तो नवरात्रीला पहिल्याच दिवसाचा बनेल. तिथे बघा तुम्हाला गजरव कसा असणार आणि मजा किती करणार याच्यात ते ब्लॉग तुम्हाला बघायला मजा येईल, कारण आमच्या कुटुंबामध्ये फुल मजा करतात. नाही तर पोलीस असतात नाही तर लाह्या बाराच्या खाली ते काय दोन होतं. ईशा लोणावळा डायरेक्ट उभ्याशी जाते गाडी वर्षी ना लोणावला तिथे हो यो पूर्ण 2 मिनिटावर लोणावला लाया शाप परत नाही. माग टोल नाका पुरा असेल. 4 वाजता ते तांदळाला आलो त्या आपला जो काय त्याचं नाव हॉस्पिटलचं मी आता बोलतो. हे बघा आमचे कुलदैवत उद्यासाठी एवढी सोय चालू आहे. या कुलदैवतच्या मंदिरामध्ये जी सजावट चालू आहे बघा. सजावटीसाठी लहान लेकरा सुद्धा सगळी कशी हौशे मौशेत माला बनवतात. लहान लेकरामध्ये बघा ही पण लहान लेकरू एक आहे आणि हे बघा सगळ्या पोरा कशी मजा करतात. तर मित्रांनो बघा उद्या ना तर तुम्हाला भरपूर मजा करतील उद्यापासून. तर आज सगळी सजावट चालू आहे आमच्या गावकरी कुटुंबामध्ये. हा कुलदैवत आहे आमचा. तर बघा कुलदैवत कसं आहे. तर सध्या सगळी फुलांची आणि लायटिंगची सजावट चालू आहे. बघा ही लायटिंग हेच घेऊन आलो आम्ही आणायला गेलो होतो बाहेर. बघा ही माला आणून लावलेली आहेत. हे बघा तिकडं चालू करायचे आहेत माला आणि हे बघा माला आणल्या. हे बघा सगळी तयारी बघा कसे कारागीर आहेत तयारीला. त्याला विमल तुकून गे रे. आणि बघा ही सजावट चालू आहे लाइटिंगची. असंच असते.
तर मंडळी जे आणायला गेलो होतो वस्तू त्या मगाशी दुकानामध्ये तुम्हाला व्हिडिओ मला घ्यायला टाईम नाही होता, कारण आम्ही लेट गेलेलो ॲक्च्युली. आमच्याकडे अर्धा तासच होता, जास्त वेळ नव्हता, कारण संध्याकाळ झाली होती. त्या टायमिंगला आम्ही गेलो होतो तेव्हा हे लायटिंग वगैरे आणले, अशी फुलं वगैरे आणली आणि बाहेर पण लायटिंग लावली. ही फुलं वगैरे आणायची होती आम्हाला, सगळे तयारी करायची. बाकी इतर मटेरियल पण आणलं. ते म्हणजे असे काय घड्याळ वगैरे काय जे वस्तू पाहिजे होत्या ते आणलं. कारण गेल्या वर्षी आमचा मंदिर झाला, पण आमच्या कुटुंबामध्ये गेल्या वर्षी काय थोडासा दुःखाचा डोंगर कोसळला होता, त्याच्यामुळे आम्हाला काय ते करवा जमलं नाही. जेजुरीचं याचं कुलदेवतांचं नवरात्रीचं घट काय बसवायला जमले नाही. तर यावर्षी आमचा घट बसणार आणि पहिलीच सुरुवात या मंदिरामध्ये होईल आरतीची, म्हणजे ती नवरात्रीसाठी. तर एकदम जोरात होईल. आणि हा स्पीकर विकरची सोय, ही स्पीकर जे आहे 2 साऊंड आहे. एक साऊंड कुठे आहे? आता 2 साऊंड आहेत आणि मशीन आणि एक कर्ण आहे आणि युनिट वगैरे जे काही माईक वगैरे स्टँड अशा ज्या वस्तू आहेत ते त्यांनी सुजित गावंड यांनी ते देणगी स्वरूपात दिलेली आहे या मंदिरासाठी. म्हणजे आमच्या कुलदैवताला गावंड परिवार कुटुंबाला त्यांनी ते देणगी स्वरूपात दिलेले आहे. असे आमचे देणगीदार प्रत्येक वेळी असतात हजीर खंबीरपणे उभे. त्याच्यामुळे आम्ही कधी पाठीमागं हटत नाही, कारण आमचे देणगीदारच असतात आणि बाकी लोक तर तयारीशी असतातच सर्व काही करायला. आता आमची सजावट झालेली आहे बघा, मंदिराची बघा कशी सजावट आहे. सजावटीला कमी पडत नाही, पण माणसं यायला कमी पडतात. बघा बाहेरून आता लाईट सगळी जोडलेली आहे, राहिलेली उद्या कलसाला लाईटिंग जोडू आम्ही. हे बघा बघा तुम्हाला कशी वाटते लाईटिंग. सजावट फुल केली, मस्तपैकी वाटते. तर मित्रांनो, तुम्हाला हा आमचा सजावटीचा कार्यक्रम उद्या कुलदैवत प्रसन्न होणार आम्हाला असे वाटते. सजावट तर चांगली झाली. तुम्हाला कसे वाटते सांगा. आम्हाला ज्यावेळी जेवढं करायचं तेवढं आम्ही करतो मी ना. तर तुम्हाला कसं वाटतंय हा व्हिडिओ, तर लाईक सबस्क्राईब शेअर करा, कमेंटमध्ये सांगा. टाटा, बाय बाय.